आशाताई आणि पुणे यांचं एक नेहमीच खास आणि आपुलकीशी नातं राहिलं आहे. ते अनेकदा पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरातील शेतकरी हॉटेल येथे आवर्जून भेट देत असत. या ठिकाणचं साधं, घरगुती आणि चविष्ट जेवण त्यांना खूप आवडायचं. विशेषतः तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं मटण, भाकरी आणि मटण बिर्याणी हे त्यांचे आवडते पदार्थ होते. आशाताईंचं आज निधन झालं, पण त्यांच्या पुण्यासोबतच्या या शहरासोबतच्या अनेक आठवणी आहेत. आशाताई जेव्हा पुण्यात यायच्या तेव्हा ज्या हॉटेलमध्ये त्या जेवणासाठी यायच्या त्या शेतकरी हॉटेलमध्ये सध्या मी आहे आणि आशाताईंची जी आवडती जेवणाची थाळी होती, जे पदार्थ होते ते सध्या आपण पाहतोय. हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत. हे सगळे पदार्थ आशाताईंना आवडणारे पदार्थ आणि आवडणारी थाळी त्यांची असायची. त्या आल्या की पुण्यात आल्या की खालापूर टोल नाका पास केल्या मुंबईतून की मला फोन असायचा की मी जेवायला येते आहे, तयारी करून ठेव. त्यांचं असायचंच, जे त्यांना तिखट लागायचं, जे त्यांना पीसेस मटनचे किंवा कलेजीचे जे लागायचे ते त्यांचे काढून ठेवले जायचे. अशा पद्धतीनं रश्श्यातील मटण, सुकं मटण असं त्यांना आवडतं असायचं. त्या म्हणजे पहिल्यांदा हॉटेलमध्ये आशाताई आपल्या कधी आल्या, पुण्यात आल्यानंतर त्यांना या हॉटेलची माहिती कशी झाली? मंगेशकर आपलं हॉटेल 2000 पासून चालू आहे, तर त्यावेळेपासून त्या 2004-05 पासून त्या इकडे येऊ लागल्या. किचन मध्ये आशाताई तुमच्या आल्या तर त्यातली काय आठवण आहे? ते आम्हाला इतके ते म्हणायचे की ठीक आहे, इतकी वर्ष तुम्ही आम्हाला खायला घालता, आता मी माझ्या पद्धतीचं तुला खायला घालत्या. त्यामुळे त्या चांगल्या सुगरण पण होत्या, दुसऱ्याला खाऊ पण चांगल्या पद्धतीने घालायच्या. त्यामुळे त्यांनी म्हटलं बाबा ठीक आहे, माझ्या हातात किचन, आता तुला जे पाहिजे आहे ते मी माझ्या पद्धतीनं खायला खाऊ. कुठला पदार्थ आशाताईंनी तुम्हाला बनवून खाऊ घातला? त्यांनी मटण, जे ह्याच्यातलं हळदीतलं मटण, वेगळे 2-3 खिम्याचे प्रकार 2-3 त्यांच्या ह्याच्यातले असे सगळे त्यांनी करून घातले होते. आज इतकी मोठी हानी झाली आहे, पण इतकी मोठी व्यक्ती आपल्या या हॉटेलमध्ये येत होती, तर काय तुमचा भाव? खूपच दुःखदायक घटना आहे. ज्या ह्याच्यातून त्यांनी एक फायटर म्हटलं तरी चालेल, इतक्या फाईट्स प्रत्येक ह्याच्यात आयुष्यात त्यांनी इतक्या लढाई लढलेल्या आहेत. तर त्या पद्धतीनं जे आता त्याने हृदयविकारांच्या ह्याच्यातलं जे येतं त्यांचं निधन झालं, खूपच वाईट वाटतंय. भावना म्हणजे त्यांच्या ह्याच्यातले अजूनही ते वाटतं की ठीक आहे, तो फोन येईल मला आणि संदीप बाबा हे मला पाहिजे, हे तयार करून ठेव, असंच वाटत आहे. शेवटची भेट किंवा शेवटचा हॉटेलमध्ये कधी आल्या होत्या ताई? शेवटची भेट म्हणजे 8 दिवसापूर्वीच मी त्यांना जेवणाचा डबा घरी पाठवलेला मुंबईला. कुठल्या पदार्थातला? तो आता तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुकं मटण. तांबड्या रस्स्यामध्ये त्या आम्ही कट न घालता रस्सा, 92 एज आहे त्यामुळं तरी नको म्हणून मी त्यांना कमी तरीचं पाठवून दिलेलं होतं. अगदी 8 दिवसांपूर्वी मुंबईला. पण तरी मध्ये म्हटलं नाही, तरी घातली नाही तर ते कसं वाटतं की बाबा पांढऱ्या कपाळाच्या जे महिला जसं वाटतात तसं बाबा वाटतं. आणि जर तरी असेल तर कुंकू लावून ठसठसीत कसं दिसतं तशा पद्धतीचं रस्सा वाटतो. तर तू असा नका करू, तसा कर. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह मी ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे.